Sorry for that. Hi guys, welcome back to my channel. This is my vlog, a first time kind of vlog, जिथे मी तुम्हाला माझ्या फ्रेंड्सचं लग्न आहे आणि त्यांच्या दोघांच्या लग्नासाठी मी काय काय तयारी करते किंवा त्याच्या मागची काय काय प्रोसेस असते ॲज अ गेस्ट हे मी तुम्हाला दाखवणार आहे. मला असे 4 फंक्शन्सनुसार आउटफिट्स वगैरे प्लॅन करायचे आणि मला सगळं शॉपिंग करायचं आहे किंवा मग 2 ऑलरेडी आउटफिट्स आहेत माझ्याकडे, त्याच्यावर मला ज्वेलरी वगैरे काय घालायची आहे ती मी तुम्हाला सगळी प्रोसेस माझ्यासोबत घेऊन चालणार आहे. एका फंक्शनसाठी ही सुंदर अशी साडी घालायची आहे जी की खूप क्यूटशी बेबी पिंक कलरमध्ये आहे आणि ह्याचं मला आता ब्लाऊज शिवायला टाकायचं आहे. सो आपण टेलरकडे जाऊन ह्याचं ब्लाऊज शिवायला देऊया. सो स्टे अलॉंग अँड लेट्स गो. आपण आता इथे पोहोचलो तर आहे बुटीकला, पण प्रॉब्लेम असं झाला आहे की मला झाली सर्दी आणि मी मास्क आणायचं विसरली. आता पहिले मास्क घेऊ आणि मग परत बुटीकला जाऊ. मास्क तर घेतलाय मी, लावला पण आहे. गाईज, चेकिंग आफ्टर 2-3 days आणि त्या ज्या लग्नाच्या प्रिपरेशनसाठी मी तुम्हाला बोलली होती की मी आता ब्लाऊज शिवायला टाकते, तसंच त्याचं एक दुसरं फंक्शन आहे. त्याच्यासाठी मला ही साडी घालायची होती, मी तुम्हाला दाखवते. ही साडी मी घालणार आहे रिसेप्शनसाठी आणि हिच्यावर मला ब्लाऊज हवं होतं. सो मी जाऊन त्याच्यावर रेडीमेड ब्लाऊज घेऊन आली आहे. दॅट मी शो यू. सो हे ते ब्लाऊज आहे जे मी या साडीवर पेअर करायचा विचार करते. याची बॅक अशी आहे. अजून मी काय काय आणलं मी तुम्हाला दाखवते. 1 मिनिट. आपण एक मिनी ज्वेलरी हॉल करूयात, कारण की मी त्या साडीवर घालण्यासाठी आणि असंच जनरल थोडीशी ज्वेलरी शॉपिंग केली आहे. फर्स्ट थिंग मी हा एक हार घेतलाय जो की खूप क्यूटचा असा सिम्पल बट एलिगंट आहे, जो मी ट्रेडिशनल साडीवर पेअर करणार आहे वैदिकच्या फंक्शनसाठी आणि तो मला फक्त 250 रुपीजला भेटला आहे. नेक्स्ट मी हे इयरिंग्स आणलेत रिसेप्शनच्या साडीवर पेअर करायला आणि मी फक्त गळ्यात काही घालणार नाही आहे आणि कानात मी हेवी इयरिंग्स घालणार आहे, जे की मला 150 रुपीजला भेटले. आणि 1 मोर क्यूट थिंग आय हॅव बॉट इज की ही छोटीशी नथ घेतली आहे मी, जी 125 रुपीजची आहे. चला ट्राय करून बघू कशी दिसते. मी तर घातली नव्हती दुकानात. आय एम नॉट रिअली शुअर ही मी घालणार आहे की नाही, बट मी घेऊन ठेवली आहे. देन दिस स्टिकर जे मी संगीतला म्हणजे केसांना स्टिक करेल, सो माझ्या संगीतच्या हेअरस्टाईलमध्ये थोडंसं छान दिसेल आणि थोडंसं ब्लिंगी लुक येईल माझं. देन आपण आणले 2 ब्रेसलेट्स. फर्स्ट आहे हे क्यूटचं ब्रेसलेट जे की नॉर्मल गोल्डन कलरचं आहे, बट मला ह्याचा हा जो शेप आहे हा खूप आवडला होता. हे बघा किती क्यूट दिसतंय. हे 175 रुपीजच आहे. आणि नेक्स्ट मी आणलं आहे डेली यूजसाठी हे चुमचुमवालं. कॅन यू सी हाऊ क्यूट इज दिस. आणि हे असं थोडंसं एक्सपांड करायचं इकडे आणि मग आपल्या हातात घालायचं आणि परत त्याला असं दाबून द्यायचं. ते क्यूट दिसतंय हे ना. इथे एक छोटासा घुंगरू आहे आणि याला थोडंसं छोटंसं हार्ट पण आहे. सो ही होती माझी ऑफलाईन म्हणजे लोकल स्टोअरमध्ये जाऊन ज्वेलरी शॉपिंग, जी मी लग्नात पेअर करणार आहे माझ्या आउटफिटसोबत. तसं तुम्ही माझे शॉर्ट्स बघाच, त्याच्यामध्ये तुम्हाला माझे सगळे लग्नाचे लुक्स पण दिसतील. आता एवढं तर झाली माझी तयारी, अजून बऱ्याचशा कामं बाकी आहे. अजून संगीतचा आउटफिट घ्यायचा बाकी, पिक करायचा बाकी आहे, जो ऑलरेडी फिटिंगला गेला आहे.
त्याच्यानंतर जे आपण ब्लाऊज शिवायला टाकलं होतं ते पण अजून रेडी होऊन नाही आलं आहे, सो ते पण आपण घ्यायला जाऊ आणि पुढे जशी जशी प्रोग्रेस होईल तसे मी तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवत जाईल. हाय गाईज, आज ॲक्च्युली मेहंदीचा दिवस आहे आणि मी खूप लेट झाली आहे, पण मी माझं वैदिकच्या साडीवरचं ब्लाऊज घ्यायला विसरली होती आणि मला लेन्सेस पण घ्यायचे आहेत. सो मी आता ते लेन्सेस घेऊन वैदिकच्या साडीचं ब्लाऊज घेऊन आणि ही मला एक बॅग आहे जी मला फ्रेंडला द्यायची आहे ती देऊन मी घरी जाऊन मग हळदीसाठी रेडी होणार आहे. सो चला पटकन आपण ब्लाऊज घेऊन येऊ आणि लेन्सेस घेऊन येऊ. नायकामधून मला थोडीशी क्विक शॉपिंग करायला लागली कारण की माझ्याकडे सेटिंग स्प्रे नव्हता आणि एक नायकाचा परफ्यूम पण घेतला आहे मी, जो की आहे मोई बाय नायका. दिस इज इन सम फ्लोरल सेंट. सो लेट्स ट्राय घरी गेल्यावर कसं स्मेल करतो हा. त्यानंतर हा लॉरियलचा नवीन इनफॅलिबलचा 3 सेकंड सेटिंग मिस्ट आले. सो आय एम रिअली एक्सायटेड टू ट्राय दिस. तर हा पण मी ट्राय करून बघेल कसा असतो, कसा मेकअप सेट होतोय माझा. आणि लेन्सेस घेतल्या मी फ्रेश लुकवाल्या प्युअर हेझलमध्ये, ज्या की मला आत्ता लावायच्या आहे फंक्शनसाठी. चला पटकन घरी, खूप उशीर झालाय.